सक्तीचा मुद्दा आहे. अविनाश अभ्यंकर, मला प्रसन्न प्लीज थोडा 1.5 मिनिटं द्या. बोला. 18/6/2025 ची पत्र सर्व शाळांना आलेली आहेत. माझा सन्मान्य उदय सामंत साहेब ते स्वतः विद्वान आहेत. एक वाक्य वाचून दाखवतो. 2025-26 पासून इयत्ता पहिली साठीच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि त्याचं सो अँड सो मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा असेल असे नमूद केले आहे. आता ह्याचा जर चार्ट बघितला तर तुम्हाला किती स्पष्ट दिसतोय माहित नाही. जो मी हिरवा हायलाइट केलाय त्याच्यामध्ये हिंदी आणि इतर भाषा असं लिहिलंय. म्हणजे ही सर्वसाधारण आहे, अनिवार्य आहे का स्थगिती दिलेली आहे हे हायलाइट करून दाखवा. दुसऱ्या पानावर या ठिकाणी लिहिलंय सदर निर्देश पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंमलात येतील. दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामध्ये निर्देश बंधनकारक राहील. आणि तिसरं महत्वाचं हे टाइम टेबल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये इतर भाषांचे तास कमी केलेले आहेत. आणि तुम्ही जर राष्ट्रीय शिक्षण धोरण बघितलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तिसरी भाषा देण्यापेक्षा तुम्ही दुसरी कुठलीही गोष्ट देऊ शकता ज्यामध्ये स्विमिंग असेल, म्हणजे त्या क्रीडा प्रकार असतील ज्यामध्ये त्यांची ते क्रेडिट स्कोर बडबड बसतात ना, जे त्यांनी वाढू शकतात. आणि मला खास करून सन्मान्य उदय सामंतजींना एक विचारायचं आहे की उदय सामंतजी, वी डू रिस्पेक्ट टू यू. आपण सन्मान्य बाळासाहेबांचं नाव घेता, संपूर्ण महाराष्ट्र आमच्या सकट राजसाहेबांसकट त्यांचा आदर करतो. हे त्यांना मान्य झालं असतं का? याला त्यांनी विरोध केला असता का नसता केला? राजसाहेबांनी 100% ते त्यांचा आदर्श आहेतच, प्रश्नच येत नाही. सन्मान्य बाळासाहेब ठाकरे, सन्मान्य मोठ्या साहेबांनी ह्याला विरोध केला असता का नसता केला? आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची हिंमत झाली असती का? दुसरं, माझी केशवजींना विनंती आहे की आपला जागतिक दर्जाचा पक्ष आहे, आमच्याकडे इन्फ्लक्स एवढा वाढतोय की आता मराठी माणूस शोधायला लागतोय मुंबईमध्ये आणि काही ठिकाणी महाराष्ट्रात. तर इतर ठिकाणी हिंदी भाषा आहेच, तर तिसरी भाषा सर्वसाधारण, काय अनिवार्य नको, सर्वसाधारण म्हणून युपी बिहार मध्ये मराठी करा. म्हणजे प्रसन्नजी आम्हाला हिंदी शिकायलाच लागणार नाही. जे येतील त्यांना आपलंच म्हणायचं, कोणी कसं राहू शकतो. तिकडे सेकंड उर्दू आहे, तिसरीचा पर्याय म्हणून तिकडे संस्कृत आहे किंवा उर्दू वगैरे मगाशी सांगत होते. मी जोशींची एक प्रतिक्रिया घेतो आणि त्यानंतर पुन्हा मला जाता येईल केशवपातींकडे. जोशी, तुम्ही पण मगाशी काही बोलू पाहत होता. जोशी सर, 3 गोष्टी मला मांडायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट, अनेक विधानांमधून प्रचंड गोंधळ निर्माण होतोय. त्रिभाषा सूत्राचा अर्थ 3ही भाषा सक्तीच्या असा होत नाही. ज्या राज्याची जी राज्यभाषा आहे ती प्रथम भाषा, आणि जी प्रथम भाषा असते ती